आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म जवळपास सोबत झालाय, एका शाळेत शिक्षण घेतलंय, एकाच वेळेस पोलीस भरती, आर्मी भरती केलेली आहे, आर्मीमध्ये सोबत सिलेक्शन झालेलं आहे, सेवा पूर्ण सोबत केली. जवळपास 6 महिन्याचा गॅप होता फक्त रिटायरमेंटचा. रिटायरमेंट नंतर दोघांनीही एकाच ठिकाणी फॉर्म भरला आणि एकाच ठिकाणी दोघांचंही सिलेक्शन झालेलं आहे, ते सुद्धा पहिल्या अटेम्प्टला. सचिन सर आणि राजू सर दोघंही आपल्यासोबत आहेत. दोघंही चिंचवड गावचे आहेत आणि दोघांनी सुद्धा स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला. पहिल्या अटेम्प्टला सिलेक्शन झालं. आता कोणीतरी म्हणेल की ते माजी सैनिक आहेत आणि मेरिट कमी लागतं. बाबा एक काम कर, तू 15 वर्ष 20 वर्ष सर्व्हिस कर तिकडे हिमालयात, तिथून ये, तुला पण ते आरक्षण मिळणार आहे. मुळात आरक्षणापेक्षा त्यांनी ह्या वयात 20 वर्ष अभ्यास बंद होता आणि 20 वर्षांनी पुन्हा एकदा तयारी केली आणि मग त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीला आपण सल्यूट सोडून काहीच करू शकत नाहीत. कारण एवढं तिथं सीमेवर दहशतवादी असतील, सीमेवर जे पाकिस्तानचे लोक असतील, विरोधी पक्षाचे असतील, आपण काय म्हणतो शत्रू पक्षाचे असतील, ते सगळं त्यांनी बघितलंय, देशासाठी काम केलंय, रिटायर झालेत. आता त्यांना महाराष्ट्र पोलिसात सुद्धा सेवा करण्याची संधी मिळत आहे. दोघेही आपल्या सोबत आहेत. आता त्यांचं रिटायरमेंट सुद्धा सोबत असणार आहे. म्हणजे अगदी लहानपण ते रिटायरमेंट सोबत असणं आणि वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा सोबत असणं खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्या दोघांनी ते करून दाखवलेलं आहे. कदाचित महाराष्ट्रातली ही मी पाहिलेली पहिली जोडी आहे की एवढं पहिल्यापासून शेवटपर्यंत सोबत आहे. अजून शेवट झाला नाही, अजून बरंच काय जायचंय, माहित नाही पुढे काय काय करतात ते, अजून कोणकोणत्या परीक्षा देत आहेत, कारण अभ्यास चांगला आहे. दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2003 मध्ये आर्मीत सिलेक्शन झालं होतं. 2024ला रिटायरमेंट आहे आणि त्यानंतर इकडं पोलीस भरती दिलेली आहे. पिंपरी चिंचवडला दिली, पहिल्यांदाच सिलेक्शन झालेलं आहे. दुसरीकडे कुठेही फॉर्म भरण्याची त्यांना गरज पडली नाही. माजी सैनिकांनी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत, जेणेकरून आपले जे विद्यार्थी माजी सैनिक आहेत त्यांना फायदा होईल. आणि तुमचं जर कोणी संपर्कात माजी सैनिक असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा की कशा पद्धतीनं त्यांनी पहिल्या अटेम्प्टला काढली आहे आणि तुम्हाला का 5-5 वर्ष लागत आहेत. कारण खूप माजी सैनिक माझ्या समोर आहेत, माझे नातेवाईक आहेत, ते चुका करत आहेत. चूक काय होतीये की बाबा गावात जायचे, गावातल्या लोकांसोबत गप्पा मारायच्यात, नको ती गँग बनवायची आणि त्यांच्यासोबत टाइमपास करत बसायचे. स्वतःच्या मुलांचं, स्वतःच्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये नुकसान होतंय. कारण एकतर तुम्ही तिथं सेवा बजावलेली असते, त्या काळात कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं असतं आणि आता पण जर ह्या गावातल्या लोकांच्या आपण नादी लागलो तर अवघड होऊन जाते. किंवा आता आपल्यासोबत सचिन सर आहेत, यांनी स्वतः रिटायरमेंट नंतर सिक्युरिटीचं काम केलं होतं आणि त्यांना तिथं अनेकदा अपमान सुद्धा सहन करण्याची वेळ आली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी तो जॉब सोडला, अभ्यास चालू केला आणि अभ्यास चालू केलं. त्यांचं पहिल्या अटेम्प्टला सिलेक्शन झालेलं आहे. राजू सर मात्र रिटायर होऊन फक्त 6च महिने झालेले आहेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांची पहिलीच भरती होती. परंतु त्यांनी रिटायरमेंटच्या आधीच अभ्यासाचं नियोजन केलं होतं. कशा पद्धतीने केलं होतं ते तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नियोजन करता येईल. कारण कुठलीही गोष्ट नियोजनाशिवाय होत नाही. नियोजन असेल तर कुठलीही परीक्षा असेल, कुठलंही यश असेल मिळवणं सहज शक्य आहे. पण नियोजन करणं आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य पुस्तकं, योग्य क्लास, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आम्ही सांगतोय म्हणून नाही, तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतः घ्यायचा आहे. त्यासोबत फिजिकल आणि रिटर्नचं नियोजन कसं केलं पाहिजे हा एक महत्वाचा विषय असतो. कारण जनरली माजी सैनिक म्हणजे माजी सैनिकाला आपण जवानच म्हणतो की आर्मीमध्ये अमुक अमुक जवान आहे. जवान म्हणजे नावातच जवान आहे, ते जवानच असतात. जरी त्यांचं वय 40 आणि 45 असलं तरी सुद्धा ग्राउंड मात्र आउट ऑफ असते. आता त्यांच्या इतकं ग्राउंड मी आताही काढू शकत नाही, भले माझ्यापेक्षा ते 15-20 वर्षांनी सिनियर आहेत, परंतु आपल्याला इकडं कधी खायचं, कधी जागायचं, कधी झोपायचं अशी बेशिस्त सवय लागली असते. त्यांना मात्र शिस्त असते आणि म्हणूनच त्यांना जवान म्हणतात. रिटायर झाला म्हणून तो माजी जवान होत नाही, तो जवानच राहतो आणि त्याच्यामुळे त्यांना फिजिकलला फायदा होतोय. राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा, तर लेखी परीक्षेला सुद्धा थोडं नियोजन चांगलं केलं तर तुम्हाला 50-60 मार्क सुद्धा पुरेसे असतात आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत देशासाठी सेवा केली त्याच्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळालं आणि ह्या आरक्षणाचा फायदा सुद्धा तुम्ही घेतला पाहिजे. दोन्ही माजी सैनिक आपल्यासोबत आहेत. आता महाराष्ट्र पोलिसात ते सहभागी झालेले आहेत, मेडिकल झाले, सगळं झाले. आता फक्त 2 दिवसात जॉईन होणार आहेत. सचिन सरांना एक पहिला प्रश्न आहे की तुम्ही सिक्युरिटीचा जॉब केलाय आणि तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स तिथे आलेत? सिक्युरिटीचा जॉब म्हणजे एकतर आपण 22 वर्ष सर्व्हिस करून येतो फौजमध्ये आणि फौजमध्ये आपल्याला थोडंसं इज्जत वेगळी असते की फौजचा ड्रेस बघून लोक इज्जत देतात वगैरे, आपल्याला म्हणजे मान सन्मान असतो. पण ज्यानंतर आपण येतो आणि सिक्युरिटीमध्ये नोकरी करतो, ज्यावेळेस सिक्युरिटीचा पहिल्यांदा ड्रेस अंगावर घातला होता त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की यार आपण काय घातलं होतं आणि आता येऊन काय करतो.
ते काय म्हणतात ना की फौजी माणसाला घरी बसल्यानंतर शरीराला एक कीड लागल्यासारखी होती, की आराम केला ना माणसाने की आजार पण वाढतं. त्याच्यामुळे काय म्हणतं की फौजी माणसाला आपण नोकरी करू, नोकरी करायचा, त्यात जाऊन मग सिक्युरिटीची नोकरी करायची म्हटल्यानंतर मग ते एवढं वाईट वाटतं. पण काय आता केली ती, एकदा गेलो तर गेलो, पण केली नोकरी, केली एक 4-5 महिने नोकरी केली. पण तिथे असं झालं की ज्याला ₹10 कमवायची अक्कल नाही, तो माणूस येऊन जर आपल्याला बोलतो किंवा आपल्याला हे करतो, ट्रोल करतो, यार तू काय करतो, तू कशी ड्युटी देतो. आता आम्ही 22 वर्ष जाऊन आम्ही ड्युटीज दिलेल्या आहेत. आम्हाला माहिती की आमची ड्युटी कशी करायची. ज्या माणसाला कळत नाही की मला पाणी कसं प्यायचं आणि मला जेवायचं कसं, तो माणूस येऊन जर आम्हाला शिकवतो तिथं की यार तू ड्युटी कशी करतोय म्हणून, तर त्यावेळेस ते फील जास्त होतं. म्हणून मला थोडंसं मला ते खटकलं ते. आणि त्याच्यानंतर नशीब चांगलं की एक 3-4 महिन्यातच ऍड पडली. जशी ऍड पडली तशी मी तिथंच ती वरती देऊन टाकली. म्हटलं राम मला नाही करायची, मी माझं अभ्यास करतो. अनेकदा माजी सैनिक रिटायर झाल्यानंतर त्यांना रिव्हॉल्व्हरचं किंवा रायफलचं लायसन मिळतं आणि रायफलचं लायसन मिळाल्यानंतर लगेच एक नोकरी मिळून जाते. आणि माजी सैनिक असल्यामुळे जनरली कुठली कंपनी त्यांना घ्यायला तयार असते, परंतु सिक्युरिटीचं काम माजी सैनिकांनी करणं मलाही पटत नाही. आमचे काही नातेवाईक आहेत की ज्यांनी सुरुवातीला टाइमपास केला, नोकरी मिळत असते म्हणजे मिळाली असते त्यांना, पण त्यांनी व्यवस्थित मन लावून केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन जे होणार होतं ते झालं नाही. गावात तिकडे तिकडे फिरत बसले, नको त्या गोष्टीत वेळ घालवला आणि मग ते आता रायफल घेऊन कुठेतरी बँकेत असतात, कुठेतरी हॉटेलवर असतात. माजी सैनिकांना विनंती की ठीक आहे ते का करणं व्हायना, पण तुम्ही रिटायर झाल्यानंतर पहिले 4-5 वर्ष मन लावून ताकद लावून एखाद्या नोकरीसाठी द्या किंवा व्यवसायासाठी द्या. मी असं म्हणत नाही सगळ्यांनीच उठा आणि नोकरीच करा. तुमची रिटायरमेंट झाली, तुम्ही वेगळा सुद्धा व्यवसाय करू शकताय, पण सिक्युरिटीचा जॉब माजी सैनिकांनी करूच नाही. हा, जर तुमचं कुठंच होत नाही, कुटुंबाचा प्रश्न आहे, मुलं लहानचे मोठे झाले, शिक्षण त्यांचा खर्च वाढलाय आणि आपल्या पेन्शनमध्ये भागत नाही, अशा वेळेस तुम्ही तेही करा, पण हा शेवटचा पर्याय ठेवा. सिक्युरिटीचा जॉब हा शेवटचा पर्याय ठेवा. अन्यथा तुम्ही तुमचा अभ्यास करा, दुसरा काहीतरी जॉब बघा किंवा दुसरा एखादा व्यवसाय चालू करता येईल. शासकीय नोकरी तर तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. आणि त्यातही जर हे पोलीस भरतीचा विषय काढला आपण, जागा असतात 15-20 हजार, एवढ्या मोठ्या जागा असतात. मैदानी चाचणी तुमची सहज निघून जाते. राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा, तर 50-55 मार्क असले, ऍव्हरेज पेपर असेल तर पुरेसे होऊन जातात. म्हणजे त्यात एखादं कास्टमध्ये असेल तर 45 मध्ये सिलेक्शन होतं, कुठे एखादं ओपनचं असेल आणि चुकून तिथं कमी जागा असतील किंवा जागा इकडे तिकडे झाल्या तर 60 मार्क सुद्धा पुरेसे होतात. मग ह्याचं जर तुम्ही नियोजन केलं तर खूप सोपं जातं. राजू सरांनी कशा पद्धतीनं 6 महिन्यातच नियोजन केलं होतं त्यांना विचारू. नमस्कार. मी येऊन 6 महिने झालो होतो. तेवढ्यात योगा असं म्हणा की पोलीस भरतीचे हे निघली ऍड. तर म्हटलं आपलं दुसरं काही करायचं नाही, बस पोलीस भरतीमध्ये म्हणजे पोलीस भरतीच करायची. आणि मेन म्हणजे माझा मित्र सचिन सोबतच होता, तो पण म्हटला यार आपण दोघं हेच करायचं. तर मग दोघांनी सकाळी उठून पहिलं आमचा टाइम होता की 5 वाजता उठायचो. 5 ते 6 मी डेली आपलं 1 घंटा पळून यायचो. ते झालं की 10 ते 11 अभ्यास, 10 ते 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. ते झालं की परत ब्रेक घेऊन आराम करून 4 ते 6 परत अभ्यास करायचो. 6 वाजता सोडलं की आम्ही 6:30 कडेच दोघं ग्राउंडवर पोहोचायचो. 6:30 ते 8:30 ग्राउंडवर 2 तास तिथं आम्ही जे आहे ते मेहनत करून मग आमचं घरी जाऊन आंघोळ करून नाश्ता करून तुम्हाला किती मार्क आले होते मैदानी चाचणीत? मला मैदानामध्ये 50 पैकी 50 आहेत. आणि सर तुम्हाला 50 पैकी 50 दोघांनी दोघांनाही सेम 50 पैकी 50 होते. म्हणजे सुरुवात बघा, आर्मीमध्ये तिकडे सिलेक्शन असेल नाही तिकडे मैदानीमध्ये सेम मार्क असतील, तर एवढे योग जुळून आणू शकता तुम्ही सुद्धा. तुमचे 4 मित्र असतात, पण मन लावून केलं आणि योग्य मार्गाने केलं. ऑप्शन त्यांच्याकडे होते, कॅन्टीनच्या दारू त्यांच्याकडे होत्या, ते पण सकाळ संध्याकाळ बसू शकले असते. आणि त्यांना काय झालं असतं, फॅमिली डिस्टर्ब झाली असती, ते स्वतः डिस्टर्ब झाले असते, अजून काहीतरी आजार पण माग लागला असता. त्याऐवजी त्यांनी काय केलं, त्या मैत्रीचा सदुपयोग केलाय. अभ्यास असेल, मैदानी चाचणी असेल आणि त्याचं फळ त्यांना आज मिळतंय की त्यांना आता इकडून पेन्शन आणि इकडून पगार अशा दोन्ही गोष्टी चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या गावात घर सुद्धा बदलायचं नाही, कुठं सामान इकडून तिकडे घेऊन जायचं नाही आणि बदलीचं पण टेन्शन नाही. जर त्यांनी असं केलं असतं की बसले खांबे गाऊन, आज तू रमान, उद्या मी विस्की आणतो, आज ह्या ढाब्यावर जाऊ, उद्या त्या ढाब्यावर जाऊ, तर मग बिघडून जाते. ह्या गोष्टी माजी सैनिकांनी लक्षात ठेवायच्यात, कारण तिथं त्रास झालेला असतो, पण त्रास सगळ्यांनाच होतोय. रिटायरमेंट नंतर तुम्ही जर गावातले धाबेच पकडले मग अवघड आहे. तुम्ही तुमचं ठरवायचं की काय करायचं, कसं करायचं. 50 पैकी 50 इथं घेतले, मग त्यांना तिकडे 40-45 मार्क असले तरी त्यांचं सिलेक्शन होणार होतं. त्या पद्धतीनं नियोजन केलं तर फायदा होतोय. आता ज्या चुका इतर माझे सैनिक करतात त्या
कोणत्या चुका तुम्ही केल्या नाहीत आणि माजी सैनिकांना कोणत्या चुका करू नका असं तुम्ही सांगणार? सर मेन म्हणजे काय, आम्ही जे सकाळचं नियोजन केलं होतं की सकाळी एवढ्या वाजता उठायचं, 6 वाजता उठून किंवा 5 वाजता उठून 1 तास आम्हाला वर्कआउट करायचं आहे तर करायचंच. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही दोघं नाश्ता बिष्टा करून दोघं 10 वाजता जे अभ्यासाला बसायचो, ते मला प्रश्न विचारा, तो मला प्रश्न विचारा, असं दोघांचं करून आम्ही 1 वाजेपर्यंत ग्रुप स्टडी केला. डिस्कशन करताना त्यांना बाकीचे पण ऑप्शन होते, कोणते तरी एखाद्या ट्रेंडिंग वाल्या लफड्याबद्दल बोलायचे, एखाद्या बातमीबद्दल बोलायचे, पॉलिटिशियनवर बोलायचे, हिंदू मुस्लिम करायचे, पण त्यांनी त्याच्याऐवजी काय केलं, आपला अभ्यास डिस्कस करू, दोघांचाही फायदा होईल, दोघांच्याही फॅमिलीचा होईल, देश सेवा आपण आधीच केलेली, आता इथं महाराष्ट्र सेवा करू. बरं, आता पहिल्या अटेम्प्टला पास होण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे पोरांनी? नियोजन म्हणजे काय सर, की सगळ्यात महत्वाचं तुमचं ग्राउंड आहे एक सर्व्हिसमॅनसाठी तरी. कारण का तुम्हाला जर 50 आउट ऑफ मार्क जर भेटले, ते हातचे मार्क आहेत, ते आपले हातचे मार्क का हातातून जाताच कामा नये. म्हणजे तुम्हाला ते वाढून दिलेले आहेत की तुम्ही ते घ्या. हा, लेखीचं कसं आहे, आता आपण एक 20-22 वर्ष असतो, 20-22 वर्ष आपण अभ्यास सोडलेला आहे, त्याच्यातून परत तुम्हाला आई पासून चालू करायचंय. आता ते डोक्याला थोडा टाइम लागतो. ऍक्च्युली ते गणित आहेत, खास करून गणित आणि बुद्धिमत्ता. कधी कधी प्रश्न समजत नाही, तुमचा प्रश्न समजायला 2-3 मिनिटं निघून जात आहेत, मग तो तुमचा टाइम तिथं मॅनेज होत नाही. मग सगळ्यात त्याच्यासाठी बेस्ट म्हणजे ग्राउंड आहे. ग्राउंड जे तुमचे 50 हातचे आले ना, तुम्हाला माहिती आहे मी इकडे 40 जरी घेतले ना, तरी कुठेतरी माझा लक लागू शकतो त्याच्यामध्ये. आणि जर भरतीच व्हायचं तर मग तुम्हाला एक 50-55 तरी पाहिजेत, कारण ज्या जशी कॉम्पिटिशन चालू आहे त्या हिशोबाने. कारण का आता भरपूर माजी सैनिक आहेत की करतायत अभ्यास चांगला आणि होत आहेत पण. आणि जे करायचंय ना, माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एक टाइम ग्राउंड करा, असं नाही की तुम्हाला 2 टाइम ग्राउंड करायची गरज नाही, तुम्ही एकच टाइम ग्राउंड करा. पण ग्राउंडला गेलं की ग्राउंडच, त्याच्याशिवाय दुसरा विचार करायचा नाही. आम्ही तेच करायचं. ग्राउंडला गेलो तर मोबाईल आमच्या बॅगमध्ये आहे, आम्ही मोबाईल यूज नाही. ग्राउंड तर ग्राउंड वर्कआउट. जे आता आमचा मित्रच आहे लहान, भगवान वाघमारे, लहानपणापासूनचाच मित्र, आम्ही 3 जण बरोबरचेच आहेत. त्याचा 30-40 वर्षाचा त्याचा स्पोर्ट्सचा अनुभव आहे. त्यांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं ना, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, कारण त्याचं पूर्ण आयुष्य त्या स्पोर्ट्समध्ये गेलेलं आहे. त्यांनी आमच्यासाठी तो रोज संध्याकाळी 6:30-7 वाजता ग्राउंडला येणार, आम्हाला वर्कआउट द्यायचा की बाबा कसं करायचंय, तुम्हाला काय करायचंय. त्यांनी आम्हाला म्हणजे आमचा टायमिंग ज्यावेळेस आम्ही पळालो पहिल्यांदा 1600चा आम्ही पहिल्या टेस्ट काढली होती, आमचा टाइम गेला 9-9:30 पर्यंत. आणि जेव्हा आम्ही फायनली जेव्हा भरती केली ना, तर आम्ही 1 मिनिट ठेवून आलो. म्हणजे जे 7:40चा टायमिंग होता, आम्ही 6:40 मध्ये ग्राउंड कम्प्लीट केलं. आणि जिथं 15 सेकंद लागत होते आम्हाला, म्हणजे जे 100 मीटर करायला, तर 17-18 सेकंदाचा टाइम होता, लागत होता. 15 सेकंद आहेत आम्हाला एक सर्व्हिसमॅनला, तिथं आमचं 13 सेकंद झालं. म्हणजे 2 सेकंद तिथं पण आमचे शिल्लक राहिले. म्हणजे एवढं इम्प्रूव्ह होतं की एवढंच म्हणणं की एक टाइम जर ग्राउंड भरपूर आहे, तुम्ही एक टाइमच ग्राउंड करायचं नाही की 2 टाइम ग्राउंड करायचं म्हणून. एक टाइम मध्ये होऊन जातं. माजी सैनिकांची फिटनेस खूप चांगला असतो, तुम्हाला फिजिकलसाठी विशेष सवलती असतात, त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि जो गॅप पडलेला असतो तुम्हाला अभ्यास करताना, की बाबा आता एवढा गॅप पडला आपल्याला, 20 वर्ष झाली अभ्यासाचा आणि तुमचा काही संबंधच नसतो, कारण तिकडे ड्युटी हेवी असते, अनेक वेगळ्या स्वरूपाचं काम असतं, आणि 10 वर्ष आधी कसा अभ्यास करणार, उद्या पॅटर्न काय बदलतोय, आधी काय होतंय, नंतर काय होतं, त्याच्यामुळे एवढं आधीपासून नाही, साधारणपणे रिटायरमेंटच्या आधीपासून, विशेषतः जेव्हा तुमचं पेन्शन वगैरे मंजूर होतं तेव्हापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. आता जर तुम्ही कोणीतरी जम्मू काश्मीरमधून बघत असेल किंवा इतर सीमा भागातून बघत असेल किंवा एखाद्या छावणी मंडळात असेल, तर तुम्हाला आता ऑनलाईन क्लास नावाची गोष्ट खूप चांगली झाली की तुम्हाला घर बसल्या गायडन्स मिळतोय, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतोय, आपला अभ्यास आधीच चालू होतोय, तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बघू शकता, काहीतरी चला नवीन शिकायला मिळते, ऐकायला मिळते, एक शब्द एक मार्क वाढवायचा आपल्याला, जेणेकरून येणाऱ्या जेव्हा जाहिरात येणार आहे, जेव्हा तुमची रिटायरमेंट होणार आहे, तेव्हा पहिल्याच अटेम्प्टला आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. राहिला प्रश्न तुमच्या फिजिकलचा, फिटनेस तुमचा असतो, फक्त इकडे काय, इकडे गोळा फेकायचा आहे. तुम्ही काय तिकडे फिजिकलला गोळा फेकलेला नाही, तुमची जी पीटी वगैरे असते किंवा जिथं तुम्हाला तुमची जी प्रॅक्टिस असते तिथे तुम्हाला गोळा फेक आणि 100 मीटर अशा गोष्टी नसतात. तुम्ही 50-50 किलोमीटर चालताय, रायफल घेऊन चालताय किंवा धावताय तिकडं, पण तिकडचं आणि इकडं थोडंसं वेगळं असते. उलट तुमचा फिटनेस आधीच चांगला आहे. आमचे जर पोलीस भरतीचे पोरं 50 किलोमीटर चालवले तर ते मागच नाही यायची, असा पण विषय आहे. फक्त त्याला एक व्यवस्थित दिशा देणं आवश्यक असतं. ती दिशा तुम्ही तुमची आणू शकताय किंवा एखाद्या कोचची मदत सुद्धा घेऊ शकताय. लेखी परीक्षेचा मात्र सराव करणं आवश्यक आहे. आता खूप चांगलं स्टडी मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. स्वतः एखाद्या सिलेक्टेड झालेल्या विद्यार्थ्याला विचारायचं की कसं आहे, काय आहे, की माझा कमी वेळ जास्त अभ्यास कसा होऊ शकतो. कारण काय असतं, तुम्हाला 90-95 मार्क घेण्याची गरजच नाही, त्याच्यामुळे त्याच्या आधीच लागू नका.
आपल्याला बेसिक घ्यायचंय आणि एक मार्क वाढवायचा, कारण आता माजी सैनिकामध्ये सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रायव्हेट जॉबच्या शक्यतो विशेषतः सिक्युरिटीच्या नादी लागूच नका. ज्या चुका आहेत, जे लोक गावात जाऊन टाइमपास करतात किंवा 4 मित्र घेऊन बसतात, ती सवय मोडून टाका. आणि रिटर्नसाठी जर तुम्ही सुरुवातीपासून प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवल्या, त्याचं विश्लेषण केलं, त्या प्रश्नपत्रिकेनं तुमचा एवढा अभ्यास होऊन जातो, 70-80% प्रश्न रिपीटच असतात. फक्त तुम्ही त्या प्रॅक्टिस व्यवस्थित केल्या पाहिजेत. अजून काय सांगणार आमच्या मुलांना? सर आम्ही दोघांनी जेव्हा स्टार्टिंग केली ना, तर पुस्तक आम्ही ग्रंथ भाग आणि एक भाग 2 ते पहिला दोघांनी एक घेतला होता. ठीक आहे. नंतर म्हटलं यार प्रश्न कसे सोडायचे, तेव्हाच आम्ही तुमचंच A to Z चं नाही का पांढरा प्रश्न पांढरा. ते घेतलं आम्ही दोघांनी, त्याच्यावरच अभ्यास केला. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं पुस्तक वापरलेलं नाही आणि त्याच्यातच आम्ही करून त्याच्यामध्ये पाच काय पूर्ण विश्लेषण भेटतं. म्हणजे आपण जर प्रश्नपत्रिका सोडवतोय, आता आम्ही आपण 1.5 तासाची एक प्रश्नपत्रिका सोडवतोय, पण प्रश्नपत्रिका सोडवतोय, मार्क कळाले बाबा, चल मला 40 मार्क पडले, 50 मार्क पडले, पण तुम्हाला ते कळणार कुठं तुमची चूक कुठं झाली आहे. ते चूक सांगायला जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे. त्याच्यावरून कळतं की बाबा नाही, हे गणित इथं चुकलं होतं, ह्याला असं सोडवलं जातंय. मग तेच आपण परत तिथं ती चूक होऊन देत नाही आपण, की बाबा ह्यावेळेस माझी लक्षात येतं आपल्याला की आपली ती चूक झाली होती, तिथं ती चूक आपण इथं सुधारू शकतो. ते जे सांगतायत ना पोलीस भरती ग्रंथ, म्हणजे ते आपलं जुनं 44,000 किंवा त्याचंच नाव आहे काळा घोडा प्रश्नसंच. त्याच्यामध्ये काय केलं आपण, एक प्रश्न तुम्ही बघितला, कुठलाही असू द्या, तो प्रश्न कुठं आलाय, त्याच्या खाली त्याचे जे ऑप्शन आहेत ते, आणि त्याच्या खाली असं सोल्युशन दिलंय की तुमचा एक प्रश्न वाचताना कमीत कमी 5-7 प्रश्नांचा अभ्यास होईल, जेणेकरून तुमचं वाचन जास्त होईल. तो काळा घोडा प्रश्नसंच म्हणजे त्याच्या एवढं पुस्तक स्पर्धा परीक्षेत कोणतंही नाही, MPSC मध्ये त्याच्या एवढं पुस्तक नाही, पण वाचायला एवढं सोपं आणि एवढं सुटसुटीत आहे की एकदा वाचलं की तुम्हाला असं वाटतं की सगळंच होतं याच्यातून कव्हर. आणि जसं तुम्ही 10वीला असताना शाळेचे पुस्तक घेतले, पण मग गाईड घेतलेच की, पुन्हा अपेक्षित घेतलेच, पुन्हा प्रयोगवह्या घेतलीच, पुन्हा होमवर्क घेतलेच, तसंच असतं इकडेही. अभ्यास करत असताना तुम्हाला फक्त एकच पुस्तक घेऊन चालत नाही, तर काही गोष्टी ह्या पद्धतीने लक्षात राहतात, काही गोष्टी त्या पद्धतीने राहतात, काही गोष्टी अजून प्रश्नपत्रिका सोडून राहतात, सोल्युशन करून, सराव टेस्ट देऊन, अशा पद्धतीने आपल्याला एक मार्क वाढवायचा असतो. साईज मोठीवर जाऊ नका, वाचायला लागल्यावर कंटाळा येत नाही, वाचू वाटतंय आणि लगेच कळतंय की हा प्रश्न कुठं आलाय, किती काठिण्य पातळी, कसा अभ्यास केला पाहिजे. आम्ही काही MPSC केलं म्हणून त्याच्यात खूप जास्त डेटा वाचला अशातला भाग नाही. जे तुमच्या कामाचं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाटले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर कुठलाही क्वेश्चन पेपर बघितला, तुमच्या सहज लक्षात येईल की बाबा ह्याच्यातलं 90-95% तेच आलेलं आहे, तेच क्वेश्चन असतात, पण फक्त त्याची मांडणी प्रश्न उत्तर स्वरूपात आहे आणि विश्लेषण केलेलं आहे. आता यांनी सांगितलं तुम्हाला पांढरा घोडा काळा घोडा, तुम्ही मार्केटमध्ये जा, ह्याच्यापेक्षा चांगलं असेल तर तेच घ्या. आम्ही काय आमचं आहे योगागन त्यांनी नाव घेतलंय म्हणून सांगतोय. ह्याच्यापेक्षा चांगलं जर तुम्हाला मिळत असेल तर अजिबात आमचं घेऊ नका. आणि जे लोक ऑनलाईन बॅच लावतात त्यांनी सुद्धा काय, ऑनलाईन बॅच काय महाग नाही, 500-700 रुपयाच्या पलीकडे कोणाची बॅच नसते. जी तुम्हाला चांगली वाटते ती कंटिन्यू करा. उगाच फक्त 4 बॅच घेऊन ठेवू नका, एखादी आवडली नाही तर बंद करून टाका. परंतु अशी तिथे सुविधा पाहिजे की बाबा आपली काही अडचण आली तर आपल्याला सांगितलं पाहिजे, नोट्स मिळाल्या पाहिजेत, तुम्हाला जे योग्य वाटत ते तुम्ही करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही गावात जरी बसताय काही तुमच्या कारणामुळं, गावात बसून सुद्धा तुम्ही आता ऑनलाईन क्लास आणि पुस्तकामुळे सहज पास होऊ शकता. आमची MPSCचे लोक आता पास होतात, UPSCचे होतात. माझी सैनिकांना गावात आहे, वस्तीवर आहे, मग कसा अभ्यास होईल, अजिबात नाही. पण गावातले जे टवाळ लोक आहेत त्या टवाळ लोकांपासून लांब राहा, जेणेकरून तुमची फॅमिली आणि तुमचं स्वतःचं करिअर उद्ध्वस्त होणार नाही. तर हे लोक तुम्हाला कामातूनच लावणार आहेत. मग ह्यांच्या नादी लागायचं का आपलं फॅमिलीकडे आता लक्ष द्यायचं, कारण पहिला टप्पा जो तुमचा झालाय, जे मुलं लहानचे मोठे झालेत, ह्या बऱ्याच काळामध्ये तुम्ही तिकडं होते सीमेवर. आता तुम्हाला वेळ आहे की ह्या लोकांचं अजून चांगलं पालन पोषण करायचे, स्वतःच्या नजरेसमोर ठेवायचे. तर अडचण नाही, पण व्यवस्थित प्लॅन केला, नियोजन केलं तर सहज शक्य आहे. पोलीस भरती सोबत इतर सुद्धा परीक्षा आहेत, वनरक्षक आहे, दारूबंदी पोलीस आहे. MPSC मधून गटकच्या जागा असतात, 10,000 जागा जवळपास भरल्या जातात. ह्या जागा सुद्धा तुम्ही भरू शकता, इथे फॉर्म भरू शकता. एखाद्याच कसं आहे की नाही बाबा मला डायबिटीस झालाय, डायबिटीस होतो एखाद्याला, मला फिजिकल निघू शकत नाही, रिटर्न परीक्षा आधी आहे, तिथं अजून स्कोप आहे. इंग्लिशची भीती आहे तर इंग्लिशचे सुद्धा वेगवेगळे क्लासेस, वेगवेगळे पुस्तकं उपलब्ध आहेत, ते सुद्धा शक्य आहे तुम्हाला. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला तर तुमचं नियोजन करता येतंय, शक्य होतंय. आणि एवढ्या आरक्षणाचा आणि कमी कॉम्पिटिशन आहे, कमी मार्क्सवर तुमचं सिलेक्शन होतं, याचा 100% फायदा घ्या. बरोबर. एवढं सांगायचं आहे की आपण पहिला जो आपण अभ्यास केला, आर्मीमध्ये आलो, ते होतं आई वडिलांचं स्वप्न, आपलं स्वतःचं स्टेबल होणं. आता काय, आता मुलांच्या स्वप्नासाठी करायचंय आपल्याला. आता आपण ज्या एज मध्ये भरती झालतो ते होतं आपलं 17-18 वय.
त्याच्यानंतर आता आपण रिटायर्ड झालो त्यावेळेस मुलांचं वय आता 15-16 वय म्हणजे त्यांना आता खरी शिक्षणाची गरज आणि पैशाची गरज आता आपल्याला आहे खरंच. आणि ह्याच्या पुढे आपल्याला गरज पैशाची लागणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला मेहनत करायची पोरांच्या स्वप्नासाठी, पहिली केली आपल्या आणि आई वडिलांच्या स्वप्नासाठी, आता मुलांच्या स्वप्नासाठी मेहनत करायची आहे. एवढा विचार करून मी म्हणतो अभ्यासाला लागा आणि अभ्यास करा, तर होते, मुलं खुश होतील, त्यांची स्वप्न पूर्ण होतील. पैसा असला तरच सगळं होते, बिना पैशाचं काही होत नाही. सगळ्या माजी सैनिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण खरंच आदर्श जोडी आहे. आतापर्यंत सहवास आहे, इथून पुढे राहणार आहे. अगदी ट्रेनिंगला सुद्धा त्यांना सोबतच पाठवून देणार आहे. आणि तुम्ही सुद्धा करू शकताय, फक्त नियोजन असलं पाहिजे, प्लॅन असला पाहिजे. बाकी तुम्ही तुमचा योग्य निर्णय घ्या की बाबा काय वाचायचंय काय वाचायचं नाही, कुठून क्लास लावायचे, कुठल्या अकॅडमीत लावायचे, तो तुमचा निर्णय तुमचा असणार आहे. परंतु प्रयत्न करा स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या आई-वडिलांसाठी 100% प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल. देश सेवा पुरेशी झाली. आता महाराष्ट्र सेवा म्हणजे छोटा विषय, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस काय असतं आणि सैनिकांना काय डिमांड असतं. त्याच्यामुळं हे ठीक आहे, पण आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला नोकरी करणं आवश्यक आहे. आता 8वा वेतन आयोग लागू होतोय. पोलीस कॉन्स्टेबलचं पेमेंट स्टार्टिंग जाणार आहे 65,000 आणि तुम्हाला बेसिक तिकडचं मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही पेमेंटचा हिशोबच लावू नका. तुम्हाला तिकडे पेन्शन पण मिळणार आहे, इकडे पण मिळणार आहे आणि रिटायरमेंट फंड पण आलेला असतो. त्याचा सगळा फायदा तुमच्या मुलांना होणार आहे, तुमची आर्थिक स्थैर्यता येणार आहे आणि पुढं पण तुम्हाला इकडचे पुन्हा पेन्शन मिळणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं शांत डोक्यानं काम करा, व्यवस्थित नियोजन करा आणि नसल करायचं तर बंद करून टाका. उगाच कधीतरी एक्झाम आली की फॉर्म भरतोय आणि मग माझं सिलेक्शन होईल, नाही होणार. वेळ व्हायला घालू नका. करायचं तर मन लावून, नाही तर बंदच करून टाका. जय हिंद.